बाहेर रात्रीच्या अंधारात सशस्त्र मारेकरी टपून बसले आहेत. म्हणजे जंगलातल्या प्रत्येक सावलीत एक धोका दडलेला आहे. आणि आत एका एकांत तालमीत एक योद्धा युद्धाची तयारी करतोय. पण तो तलवारीला धार लावत नाहीये, हेच ना? अगदी बरोबर. तो तलवारीला धार लावण्याऐवजी एका अत्यंत गूढ वहीची ढाल बनवतोय. बापरे, म्हणजे स्वतःच्या प्राणांपेक्षा एका कागदाच्या तुकड्याला वाचवण्याची ही धडपड सुरू आहे. हे खरंच अंगावर काटा आणणार आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा क्षणाचं विश्लेषण करणार आहोत जिथे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर अत्यंत टोकाच्या घडामोडी घडत आहेत. होय, आणि आपण हा जो संदर्भ घेतोय तो ऐतिहासिक आणि थोड्याशा काल्पनिक कथानकावर आधारित असलेल्या बाजिंदा या पुस्तकातला आहे. पण ही केवळ तलवारींच्या खणखणाटाची गोष्ट नाहीये. नक्कीच नाही. कारण या एका प्रसंगात मानवी अहंकार, मानसिक युद्धनीती आणि एका सर्वोच्च ध्येयासाठीची असीम निष्ठा यांची अशी काही गुंफण पाहायला मिळते जी थक्क करणारी आहे. हो ना. आपण जेव्हा युद्धाचा विचार करतो तेव्हा आपल्याला केवळ दोन सैन्यांची धडक दिसते. पण त्या धडकेच्या आधी जी मानसिक आणि धोरणात्मक तयारी असते ती जास्त निर्णायक असते. आणि म्हणूनच आजच्या या माहितीतल्या प्रवासात आपण जे उलगडून पाहणार आहोत ते खूप महत्वाचं आहे. हा प्रसंग रणांगणावरील प्रत्यक्ष मारामारीपेक्षा त्यामागील मानसशास्त्रावर खूप जास्त प्रकाश टाकतो. खरंय. एका बाजूला सुडाच्या भावनेने एका कसलेल्या सेनापतीची निर्णय क्षमता कशी नष्ट होते आणि दुसऱ्या बाजूला व्यापक ध्येयाने प्रेरित झालेला योद्धा मृत्यूच्या दाढेतही किती शांत राहू शकतो हे यात दिसतं. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर उलगडून पाहूया. या घटनाक्रमाची सुरुवातच एका अस्वस्थ करणाऱ्या शांततेने होते. म्हणजे बघा, एकीकडे सावित्रीचा निरोप घेऊन खंडोजी घाईघाईने तालमीत येतो. आणि ही तालीम केवळ व्यायाम करण्याची जागा नाहीये, ती एक अत्यंत एकांत आणि सुरक्षित जागा आहे त्याच्यासाठी. हो, आणि त्याचवेळी बाहेरच्या बाजूला एक वेगळाच खेळ सुरू आहे. वस्ताद काका नावाचे एक अत्यंत महत्वाचं पात्र हत्यारबंद शिबंदीसह, म्हणजे पूर्ण सशस्त्र संरक्षणासह यशवंत माचीच्या हद्दीत आलेले आहेत. वाटाघाटी करण्यासाठी. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे बाहेर एक मोठा राजकीय आणि लष्करी डावपेच शिजतोय. पण या सगळ्या राजकीय गदारोळापासून दूर खंडोजी आत काय करतोय? तो तालमीत लपून ठेवलेली ती गूढ वही काढतो. आणि पुढची त्याची कृती खूपच सूचक आहे. हो ना. तो स्वतःच्या कमरेला तलवार बांधतो, पाठीला ढाल अडकवतो आणि इथली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो ती गूढ वही त्या ढालीच्या आतल्या बाजूला लपवतो. आणि मग क्षणभर जगदंबेचं स्मरण करतो. हे दृश्य वरवर खूप साधं वाटत असलं तरी त्यात एक प्रचंड मोठी धोरणात्मक खोली दडलेली आहे. नक्कीच. ही कृती एका योद्ध्याच्या मानसिकतेचा पूर्णपणे वेगळा पैलू दाखवते. हो, कारण कसं आहे ना, जेव्हा एखादा योद्धा युद्धभूमीवर जातो तेव्हा त्याची ढाल हे त्याचं सर्वात पहिलं आणि मुख्य संरक्षण असतं. शत्रूचा प्रत्येक वार, भाला किंवा तलवारीचा घाव हा आधी त्या ढालीवर आढळणार असतो. अशा त्या ढालीत स्वतःची सर्वात महत्वाची वस्तू लपवणे हे एका वेगळ्याच मानसिकतेचं दर्शन घडवते. मला इथे आधुनिक तंत्रज्ञानाचं एक साम्य सांगावंसं वाटतं. म्हणजे आपण जर याची तुलना आजच्या जगाशी केली तर एखादा मोठा सायबर हल्ला होण्यापूर्वी आपण सर्वात महत्वाची माहिती, जो कोर डेटा असतो, तो सुरक्षित करतो. तसंच काहीसही आहे. क्या बात है. हा संदर्भ खूपच अचूक आहे. पण इथे एक महत्वाचा फरक आहे बघा. जेव्हा आपण डेटा सुरक्षित करतो तेव्हा आपण तो अनेक फायरवॉल्सच्या मागे कुठेतरी खोल सर्व्हरमध्ये लपून ठेवतो. बरोबर. फायरवॉलचं काम केवळ माहिती लपवणे नसतं, तर बाहेरून येणारे हल्ले स्वतःवर झेलणे हे असतं. इथे खंडोजीची ढाल ही ती फायरवॉल आहे, पण ती ढाल त्याच्या शरीराचाच एक भाग बनली आहे. म्हणजेच जेव्हा तो ती वही ढालीत लपवतो तेव्हा तो एक प्रकारे हे मान्य करत असतो की आता शत्रूचा प्रत्येक वार जो या माहितीवर होणार आहे तो वार आधी माझ्या शरीराला झेलावा लागेल. अगदी तेच. ती वही केवळ कागदाचा तुकडा नसून एका महाभयंकर रहस्याचा दस्तऐवज आहे. स्वतःच्या प्राणांपेक्षा त्या माहितीचं जतन करणे त्याला जास्त महत्वाचं वाटतंय. हाच तो निर्णायक मुद्दा आहे. युद्धात योद्ध्याला स्वतःचा जीव वाचवण्याचं प्रशिक्षण दिलेलं असतं, पण इथे खंडोजीची प्राधान्यक्रम पूर्णपणे बदललेली आहेत. तो स्वतःच्या जगण्यापेक्षा त्या डेटाच्या जगण्याला जास्त महत्त्व देतोय. हो, ही एक प्रकारची अंतिम बलिदानाची तयारी आहे. जेव्हा तो जगदंबेचं स्मरण करतो तेव्हा तो देवाकडे स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी प्रार्थना करत नाहीये, तर त्या वहीचं रक्षण करण्याचं बळ मागतोय. बापरे. अगदी.
बाहेर वस्तात काका वाटाघाटी करत आहेत. जर त्या वाटाघाटी फिसकटल्या तर मृत्यू निश्चित आहे हे त्याला माहीत आहे. तरीही त्याची कृती अत्यंत शांत आणि मोजून मापून केलेली आहे. आणि ही शांतता अशाच माणसाकडे येऊ शकते ज्याने मृत्यूचा पूर्णपणे स्वीकार केलेला असतो. खरंय. पण मला इथे एक वेगळाच पॅटर्न दिसतोय. कारण एकीकडे खंडोजीची ही कमालीची शांतता आहे, तर दुसरीकडे कथानक आपल्याला यशवंत माचीच्या वेशीवर घेऊन जाते, जिथे एक वेगळंच हिंसक वादळ घोंगावत आहे. सूर्यराव बेरड्याचा प्रसंग, बरोबर? होय, तिथे सूर्यराव बेरडा हा सेनापती यशवंत माचीवर निकराचा म्हणजे आरपारचा हल्ला चढवण्याची योजना आखत आहे. आणि त्याच्या या हल्ल्याचं कारण कोणत्याही राजकीय किंवा लष्करी फायद्याचे नाहीये. तर ते अत्यंत वैयक्तिक आहे. हो ना, त्याला आजवरच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. त्याला तो बदला राजे येसाजीराव यांच्या रक्ताने धुवून काढायचा आहे. आणि त्याला यशवंत माची आणि बाजिंद यांच्या त्या गूढ ठेवीची अशी काही तहान लागलेली आहे जी केवळ शिकारीच्या रक्तानेच शमणार आहे. पण इथे एक प्रश्न पडतो, म्हणजे सूर्यराव हा नक्कीच एक अनुभवी सेनापती असावा. मग तो केवळ रागाच्या आणि अहंकाराने असा आंधळ का झाला? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण राग माणसाची बुद्धी कशी भ्रष्ट करतो आणि एका कसलेल्या सेनापतीलाही चुका करायला भाग पडतो हे यातून स्पष्ट दिसतं. जेव्हा माणसाला रक्ताची तहान लागते तेव्हा तो आजूबाजूच्या धोक्यांकडे दुर्लक्ष करतो असं नाही वाटत? तुमचं निरीक्षण अगदी अचूक आहे. युद्धशास्त्रात आणि मानवी मानसशास्त्रात याला एक विशेष महत्त्व आहे. जेव्हा एखादा माणूस, विशेषतः एखादा नेता, रागाने पछाडलेला असतो तेव्हा त्याच्या मेंदूतील विचार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलून जाते. एका उत्तम सेनापतीचे वैशिष्ट्य हे असते की तो संपूर्ण रणांगणाचा समतोल विचार करतो. म्हणजे स्वतःच्या फौजेच्या सुरक्षितेचाही विचार करतो. अगदी. पण सूर्यरावाच्या बाबतीत त्याची ती व्यापक दृष्टी नष्ट झाली आहे. त्याला फक्त रक्त दिसत आहे. ज्याला आपण एका शिकारी प्राण्याची अवस्था म्हणू शकतो, जो फक्त आपल्या सावजाकडे पाहतो आणि आजूबाजूला काय चाललंय हे पूर्णपणे विसरून जातो. अगदी तेच. जंगलात जेव्हा एखादा प्राणी शिकारीच्या मागे धावतो तेव्हा त्याचं पूर्ण लक्ष त्या शिकारीवर केंद्रित झालेलं असतं. आजूबाजूला इतर कोणते धोके आहेत याकडे त्याचं लक्ष नसतं. यालाच मानसशास्त्रात परिस्थितीच्या व्यापक आकलनाचा अभाव म्हणतात, बरोबर? हो, टनेल व्हिजन म्हणतो ना आपण, तसं काहीच. सूर्यराव स्वतःच्याच अहंकाराच्या आगीत इतका होरपळून निघाला आहे की त्याला बाजिंदच्या फौजेच्या हालचालींचा कसलाच अंदाज येत नाहीये. त्याला वाटतंय की तो एक भयंकर शिकारी आहे आणि यशवंत माची ही त्याची शिकार आहे. पण त्याला हे समजत नाहीये की त्याच्या या सूडाच्या भावनेनेच त्याची रणनीती कमकुवत केली आहे आणि त्याला स्वतःलाच एका मोठ्या जाळ्यात अडकवलाय. खरंच, जेव्हा युद्ध वैयक्तिक सुडासाठी लढलं जातं तेव्हा ते युद्ध राहत नाही, ती केवळ एक कत्तल असते. आणि अशा मानसिकतेत माणूस स्वतःचाच घात करून घेतो. आणि बघा, इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. कारण सूर्यरावाचे हे मनसुबे एका क्षणात धुळीस मिळवण्यासाठी बाजिंदची चिवट फौज तिथे येते. आणि या फौजेचे येणे इतके वेगवान आहे की सूर्यरावाला विचार करायलाही वेळ मिळत नाही. हो, ती फौज वाऱ्याच्या वेगाने जंगलात घुसते आणि अचानक हर हर महादेवच्या प्रचंड गर्जनेने संपूर्ण आसमंत दुमदुमून जातो. यशवंत माचीकडे रोखलेले सूर्यरावाचे भाले अचानक मागे वळतात. बापरे, म्हणजे हा हल्ला कोणी केला आणि का केला ह्याची साधी शहानिशा करायलाही त्याला सवड मिळत नाही. पण ही नुसती शस्त्रांची लढाई उरत नाही. हा जो प्रसंग आहे ना, तो वाचताना असं जाणवतं की जणू संपूर्ण निसर्गच सूर्यरावाच्या विरोधात उभा ठाकला आहे. हे खरंच खूप वेगळं आहे. हो ना, एखाद्या मिलिटरी ऑपरेशनमध्ये अचानक भूकंप किंवा चक्रीवादळ यावं आणि शत्रूची दाणादाण उडावी, तसा हा प्रकार आहे. बाजिंगच्या फौजीच्या येण्याने जंगलातील सर्व प्राणी, पक्षी आणि कीटक प्रचंड बिथरतात आणि भयानक गोंगाट सुरू होतो. जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी विचार केला तर या घटनेमागील युद्धनीती अत्यंत सखोल आहे. बाजिंगच्या फौजीने केवळ शारीरिक हल्ला केला नाहीये, तर त्यांनी शत्रूच्या मनावर थेट आघात केला आहे. म्हणजे सायकोलॉजिकल वॉरफेअर. अगदी बरोबर, मानसिक युद्ध. मलाही तेच वाटतं. एखाद्या युद्धात सैन्याला एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, सेनापतीचे आदेश ऐकण्यासाठी विशिष्ट आवाज, नगारे किंवा शिंगांचा वापर करावा लागतो. त्यांच्यात एक लयबद्ध संवाद असतो. हो, पण जेव्हा हे सैन्य जंगलातून घुसते आणि प्राण्यांचा, पक्ष्यांचा तो कानठळ्या बसवणारा कल्लोळ सुरू होतो, तेव्हा हा गोंगाट म्हणजे जणू काही त्या सैन्याचं सर्व संवाद मार्ग विस्कळीत करण्यासारखा आहे. नक्कीच.
एका लष्करी कारवाईत अचानक शत्रूने तुमचे सर्व संपर्क मार्ग तोडून टाकावे आणि तुम्हाला एकमेकांचे काहीच ऐकू येऊ नये, तशी ही अवस्था आहे. समोरून अनोळखी शत्रूचा अनपेक्षित हल्ला आणि आजूबाजूला निसर्गाचा हा भयानक कोलाहल. यामुळे सूर्यरावाची सेना पूर्णपणे गांगरून जाते. तुम्ही जो संवाद मार्ग विस्कळीत होण्याचा मुद्दा मांडलात तो अतिशय अचूक आहे. पण यासोबतच इथे मानसिक खच्चीकरण या युद्धतंत्राचा सर्वोच्च वापर झालेला दिसतो. ते कसं काय? मानवी मेंदू हा नेहमी सुरक्षितेच्या शोधात असतो. जेव्हा सैनिकांवर हल्ला होतो आणि त्यांना शत्रू स्पष्ट दिसतो तेव्हा ते लढण्यासाठी तयार होऊ शकतात. पण जेव्हा आजूबाजूला प्राण्यांचा असा भयानक आणि अनैसर्गिक गोंगाट सुरू होतो तेव्हा सैनिकांच्या मनात अज्ञाताची भीती निर्माण होते. फिअर ऑफ द अननोन. अगदी. त्यांना नक्की कशाशी लढायचं आहे हेच समजेनासं होतं. ही भीती तलवारीच्या घावापेक्षा जास्त खोल असते. म्हणजे ते सैनिक फक्त बाजींच्या फौजाला घाबरून पळत नाहीयेत, तर त्या संपूर्ण वातावरणात निर्माण झालेल्या भयानकतेला घाबरून पळत आहेत. होय. आणि या मानसिक खच्चीकरणाचा सर्वात मोठा पुरावा काय माहितीये? काय? तर तो म्हणजे स्वतः सेनापती सूर्यराव ओरडून आपल्या सैन्याला थांबण्याचे आदेश देत आहे, पण त्याचं स्वतःचं सैन्य त्याचं काहीही न ऐकता सैरावैरा धावत आहे. बापरे, म्हणजे सेनापतीचा ताबा पूर्णपणे सुटलाय. अगदी. जेव्हा एखाद्या सैन्यात सेनापतीचा आदेश पाळला जात नाही तेव्हा तो केवळ एका लढाईचा पराभव नसून तो त्या सैन्याच्या शिस्तीचा आणि त्यांच्या मानसिक धैर्याचा झालेला पूर्णपणे विनाश असतो. खरंच, निसर्गाचा असा शस्त्रासारखा वापर करणं आणि शत्रूच्या मनात गोंधळ निर्माण करणं हे गनिमी काव्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हो ना. सूर्यरावाचा अहंकार इथे केवळ बाजिंदच्या फौजेने नाही तर जंगलातील त्या किड्यामुंग्यांनी आणि पक्ष्यांनीही मातीत मिळवला आहे. हा विरोधाभास खरंच खूप अस्वस्थ करणारा आहे. म्हणजे बाहेर हे असं थरारक रक्तबंबाळ करणारं युद्ध सुरू आहे, जंगलात एकच हाहाकार उडालेला आहे. आणि आत? हो, आत एका क्षणात आपण पुन्हा एका शांत पण अत्यंत भावनिक प्रसंगाकडे वळतो. कथानक पुन्हा त्या एकांत तालमीत येतं. खंडोजी तालमीतून बाहेर पडणार तोच वस्ताद काका तालमीचं दार उघडतात. या दोन दृश्यांमधील बदल हा मानवी भावनांच्या टोकाच्या अवस्था दाखवतो. बाहेर मृत्यूचं तांडव आणि आत एक वेगळीच शांतता. आणि या शांततेत काय घडतं? काकांना पाहताच तो शूर योद्धा खंडोजी, जो मगाशी स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायला तयार होता, तो आनंदाने बेभान होतो. तो वेगाने जाऊन काकांच्या चरणांना स्पर्श करतो. काका त्याला उठवतात आणि घट्ट मिठी मारतात. बाहेर रक्ताचे पाठ वाहत असताना इथे काका पुतण्या एकमेकांना मिठी मारत आहेत. बापरे, हा प्रसंग वाचतानाच अंगावर शहारे येत आहेत. हो ना. आणि मग काका विचारतात, खंडू, कसा आहेस तू आणि काय करून बसला आहेस तू? आपण यशवंतमाचीची रसद पांगून यशवंतमाची स्वराज्यात आणण्यासाठी येथे आणि इथे हा संवाद अपूर्ण राहतो. यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? की बाहेर इतकं भयंकर युद्ध सुरू असताना लेखकाने अचानक हा भावनिक प्रसंग का टाकला असेल? एका क्षणी रक्ताची तहान आणि दुसऱ्या क्षणी गळाभेट. मला असं वाटतं की हा प्रसंग युद्धाच्या मूळ हेतूवरच बोट ठेवतोय. एका बाजूला विनाशाची आणि सुडाची प्रेरणा आहे, तर दुसरीकडे नवनिर्मितीची प्रेरणा आहे. हा विरोधाभास खऱ्या अर्थाने या संघर्षाचं मूळ कारण स्पष्ट करतो. निश्चितच. तुम्ही ज्या मूळ हेतूचा उल्लेख केला तोच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. आपण जर मगाशी पाहिलेल्या सूर्यरावाच्या कृतींची आणि या तालमीतील प्रसंगाची तुलना केली तर एक खूप मोठा फरक जाणवतो. तो असा की सूर्यराव जो युद्ध करत आहे ते केवळ वैयक्तिक सूड आणि अहंकारासाठी लढले जात आहे. अगदी बरोबर. त्याचा उद्देश अत्यंत संकुचित आहे. पण दुसरीकडे खंडोजी आणि वस्ताद काका यांचा जो लढा आहे तो कोणत्याही वैयक्तिक वैमनस्यातून आलेला नाही. तो लढा एका उदात्त आणि व्यापक ध्येयासाठी आहे. आणि ते ध्येय म्हणजे स्वराज्य. हो, यशवंतमाची स्वराज्यात आणण्यासाठी हे जे वस्ताद काकांचं अर्धवट वाक्य आहे ना, ते या संपूर्ण घटनाक्रमाचा कॅनव्हास अचानक खूप मोठा करून जातं. खरंच. तोपर्यंत आपल्याला वाटत असतं की ही दोन गटांमधील हाणामारी आहे, पण या एका शब्दाने त्या संघर्षाला एका महान राजकीय ध्येयाचं स्वरूप प्राप्त होतं. स्वराज्य म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा जिंकणे नाही, ती एक विचारसरणी आहे. जेव्हा माणसाकडे असं एखादं सर्वोच्च आणि निस्वार्थी ध्येय असतं तेव्हा तो मृत्यूलाही शांतपणे सामोरा जाऊ शकतो. जसा खंडोजी मगाशी तयार होता. अगदी. काकांचा तो प्रश्न, काय करून बसला आहेस तू,
हा दाखवतो की खंडोजीने कदाचित या मोठ्या ध्येयासाठी सगळ्यांनाच अनपेक्षित वाटेल असं काहीतरी धाडसी पाऊल उचललं आहे. रक्ताच्या तहानेपेक्षा स्वराज्याची भूक जास्त मोठी असते आणि वैयक्तिक सुडापेक्षा एक उदात्त ध्येय माणसाला जास्त स्थिर ठेवतं, हेच यातून दिसून येतं. अगदी बरोबर. हे केवळ भावनेचं नाही तर उद्दिष्टाचं युद्ध आहे. खरोखर हे खूपच सखोल आणि विचार करायला लावणारं आहे. आजच्या या सखोल चर्चेचा संपूर्ण सारांश काढायचा झाला तर हे पाहणे अद्भुत आहे की एकाच पानावर, एकाच घटनेत लेखकाने किती वेगवेगळ्या गोष्टी गुंफल्या आहेत. हो ना? सुरुवात होते ती एका गूढ रहस्यापासून, जे एका योद्ध्याच्या ढालीत लपवलं जातं. मग आपण पाहतो तो डोळे झाकून टाकणारा सूड. आणि निसर्गाचा मानसिक शस्त्रासारखा झालेला वापर. अगदी. आणि शेवटी या सगळ्या कोलाहलाला एका अर्थपूर्ण चौकटीत बसवणारे स्वराज्याचे उदात्त ध्येय आपल्यासमोर उभे राहते. आणि हेच इतिहास आणि अशा कथांचं खरं सामर्थ्य असतं. ते मानवी स्वभावाचे अत्यंत सूक्ष्म पदर आपल्यासमोर उलगडून दाखवतात. नक्कीच. आणि म्हणूनच या सगळ्या थरारातून बाहेर पडताना माझ्या मेंदूत एक विचार सतत घोळत राहतोय. एक प्रश्न जो खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. कोणता प्रश्न? ती गूढ वही जी खंडोजीने अत्यंत काळजीपूर्वक स्वतःचे प्राणपणानो लावून आपल्या ढालीत लपवली आहे, ती नक्की कशाची असेल? जर वस्ताद काकांचे आणि खंडोजीचे अंतिम ध्येय हे यशवंत माचीला स्वराज्यात सामील करून घेणे हे आहे, तर त्या वहीत असा कोणता नकाशा असेल किंवा अशी कोणती गुप्त माहिती असेल जी संपूर्ण युद्धाचे पारडे एका क्षणात फिरवू शकते? खूपच कुतूहल जागवणारा मुद्दा आहे. हो ना. आपण मगाशी जे म्हटलं की तो एक कोर डेटा आहे, तर तो डेटा नक्की आहे तरी काय? एका छोट्याशा वहीवर एका एवढ्या मोठ्या स्वराज्याचं भवितव्य कसे अवलंबून असू शकते, याचा विचार नक्की करा. कारण अनेकदा महाकाय युद्धे रणांगणावरील सैन्याच्या संख्येवर नाही तर अशाच गूढ वस्तूंमध्ये लपलेल्या माहितीवर जिंकली जातात. अगदी खरंय. तलवारीच्या पात्यापेक्षा एका कागदावर उमटलेली शाही जास्त निर्णायक असू शकते. याच गूढ प्रश्नासोबत आपण आजचा हा माहितीचा प्रवास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रंजक विषयाच्या सखोल चर्चेत.